आज जेव्हा पावसाळा सुरू झाला, अतिवृष्टी जेव्हा या ठिकाणी 9 तारखेला झाली, त्यावेळेला जे नुकसान झालं, विदर्भात नुकसान झालं, अनेक ठिकाणी पिकं उद्ध्वस्त झाली आणि आमचं शहर तर स्मार्ट सिटी आम्ही त्याला म्हणतो, विकासाचं शहर. स्वतः मुख्यमंत्री तिथले आहेत, स्वतः केंद्रीय मंत्री जे सर्वोच्च या ठिकाणी आहेत, नितीन गडकरी जे तिथले आहेत. आता जर आपण लक्षात घेतलं तर मी आपणास सांगेन की या ठिकाणी बोलत असताना या लोकांनी काय म्हटलं, अध्यक्ष महोदय, आमदार संदीप जोशी 18 जून 2025 रोजी म्हणतात की नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनावर टीका करत असताना स्वच्छता व्यवस्थेतील अपयश हे संपूर्णपणे यांच्या प्रशासनाच्या कार्यभारामुळे झालं. सुमारे 7000 स्वच्छता कर्मचारी असूनही मूलभूत स्वच्छता राखण्यामध्ये महापालिका या ठिकाणी अपयशी ठरली आणि देवाच्या भरोशावर चालणारी पालिका अशा शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बोलवण केली. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आमदार प्रवीण दटके यांनी 19 जूनला काल परवा त्या ठिकाणी म्हटलं की नाले सफाईतील अक्षम्य दुर्लक्ष याच्यामुळे शहरामध्ये ठिकाणी पाणी शिरलं आणि ते पाणी शिरल्यामुळं या शहराची दुर्दशा या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार नागपूरचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी कान उघडणी अध्यक्ष महोदय त्या अधिकाऱ्यांची सर्वांची केली आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला की इतका विकासाचं काम या ठिकाणी करत असताना या ठिकाणी पाणी साचलंच कसं, घराघरामध्ये पाणी शिरलंच कसं. अध्यक्ष महोदय, तर या संबंधीची राज्य शासन चौकशी करणार आहे का? राज्य शासनाने जो पैसा विकासाचा त्या नागपूर शहरात घातला तो पैसा गेला कुठं पाणी मुरलंय, कुठले टेंडर काढले, त्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाला की काय झाला, निविदा ह्या अधिकच्या कशा देण्यात आल्या त्या ठिकाणी, याची चौकशी राज्य शासन करणार आहे का? अध्यक्ष महोदय, केवळ इतकंच नाही तर 2023 मध्ये अशीच अतिवृष्टी झाली आणि तिथल्या नाग नदीचं स्वरूप, पिवळ्या नदीचं स्वरूप जणू काही वैनगंगा किंवा गोदावरीच्या नद्यांसारखं झालं. लोक सांगायला लागली बोटी चालायला लागल्या, बोटीला लोकांना काढण्यात आलं. आजही तीच परिस्थिती नागपूर शहरात होती, ती बदलली नाही. अध्यक्ष महोदय, मग तुम्ही कोट्यावधी रुपयात या ठिकाणी जो घातला तर हा आर्थिक घोटाळा नाही तर काय? अध्यक्ष महोदय, जनतेच्या जीवाची खेळण्याचा प्रकार आहे आणि जलप्रलयाची स्थिती दरवर्षी व्हायला लागली. 23 ला झाली, 24 ला झाली, 25 ला झाली. माझ्याकडे नागपूर सुधार प्रन्यासने या संबंधी जेव्हा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला त्यावेळेला निधी मागितला, देण्यात आलाच नाही आणि ज्या ठिकाणी ज्या कामासाठी निधी मागितला त्याच ठिकाणी याही वेळेला त्रास झाला लोकांना आणि आज तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अध्यक्ष महोदय,